बाबासाहेब आंबेडकरांचा, माता भगिनींचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा फुलेंचा, देशपांडेंचा. मी नारे याच्यासाठी घ्यायला लावतो म्हणजे आमचे माणसं तळ्यावर आहेत की नाही, आम्ही मागं का व्हावं. आपण मागे राहण्याचं कारण फक्त एकच, समोरच्यानं जर म्हणलं चला नारे द्या म्हटलं, आम्हाला फक्त जे आणि विचारसो याच्या पलीकडे आम्हाला काहीच घेणे नाही. मग एखाद्या माणसानं जर विहिरीमध्ये उडी मारा म्हटलं तरी आम्ही विहिरीमध्ये उडी मारायला तयार आहोत. मी तुम्हाला नारे याच्यासाठी द्यायला लावलोय कारण मी काय म्हणतोय त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे की नाही याची चाचपणी करत होतो. पण काही जण आहेत तळ्यावर, काही जण नाही. कारण कसं आहे माहितीये का, आमचं चापडं चोपडं खाऊन आमची बुद्धी थोडीशी भ्रष्ट झाली. त्याच्यामधून आपण बाहेर निघले पाहिजे. अहो लहानपणी अण्णाभाऊ साठे लहान असताना, अण्णाभाऊ साठेचं नाव कोणाला, भाऊ शाळेत जाता की तुम्ही, एवढे जण जाता की नाही. अण्णाभाऊ साठेचं नाव काय मला योग्य या कोणत्यापैकी सांगा बरं. ए भाऊ, अण्णाभाऊ साठेचं नाव काय, शाळेत जातो ना अण्णाभाऊ, अण्णाभाऊ भाऊ याच्यासाठी शिकलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. चांगलं त्यांचं अभिनंदन आहे. कारण फक्त आम्ही अण्णाभाऊ साठे म्हटलं आणि एखाद्या पोराला मी विचारू द्या तेरी नाम पिक्चर मध्ये हिरोनी कोण आहे, त्याच्यातला गुंडा कोण आहे, त्याच्यातला हिंदन कोण आहे, आम्ही जर विचारलं तर सगळे काय पाठ आहे. पण ज्या अण्णाभाऊ साठेंनी तुमच्या आमच्यासाठी जीवाचं रान केलं हे मात्र आम्हाला माहित नाही. ज्या अण्णाभाऊ साठेंनी संशयातलं सोनं धना कोण कोण वाचला बरं, अण्णा तुम्हाला माहिती आहे तुम्ही थोडं बाकीच्याने सांगा संशयातलं सोनं कोण कोण वाचला, कोण कोण ऐकला धडा आपण शिकलो ना. काय अण्णाभाऊचा धडा आहे, काय त्या मावळ्याचा नेता आहे. कारण पेट भरण्यासाठी जो मावळा त्या काळामध्ये खायला प्यायला सुद्धा काही आपल्याला मिळायचं नाही, खायला पाहिलं सुद्धा काही मिळायचं नाही. पण ज्यावेळेस आता आपण एखादी माणसाचं निधन झालं तर आपण त्याची अंत्यविधी जातो, त्यावेळेस जास्तीत जास्त पुरायचे आणि पुरल्याच्या नंतर त्याच्या तोंडामध्ये आपण आता सुद्धा सोनं टाकतो. मग तो फकीरा नावाचा मावळा पेट भरण्यासाठी फार चांगली कथा, संशयातलं सोनं म्हणजे काय. कारण त्या खोदल्याच्या नंतर एक मुर्दा फुटलेला असतो, खोदल्याच्या नंतर ते मुर्दा काढून त्याच्या तोंडातलं सोनं करायचं असतं पोटाची खळगी भरण्यासाठी. त्यावेळेस कुत्रे भुकतात आणि लोकांना वाटतं मायला त्या काळात मर्दानी नावाचा एक प्राणी होता, कारण जमिनीत पुरलेल्या माणसाला उकरून घेऊन जायचा. पण ज्यावेळेस त्या मुर्द्याच्या तोंडावरती त्या मावळ्याचा हात होता त्यावेळेस कुत्री भुकायला लागले, सगळे गावकरी त्या स्मशानभूमीकडे पळायला लागले. हात वरून घेतला, वरची चापाडी खाली आली, हात पक्का बसला. त्यावेळेस हातात होती त्या मावळ्याने कुऱ्हाड त्या मड्याच्या डोक्यात घातली आणि सगळ्याला सगळी बोट त्या सोन्याच्या तुकड्यासाठी त्या शरीरामध्ये लागली. अशा कितीतरी कथा त्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून लिहिल्या. कितीतरी त्याच्या कादंबऱ्या, कितीतरी त्यांच्या कथा. आणि अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस मुंबईकडे जातात त्यांच्या गावाकडच्या आठवणी त्या अण्णाभाऊ साठेच्या मनामध्ये राहतात. आणि अण्णाभाऊ साठे त्यावेळेस म्हणतात, नाहीतर लोक म्हणतात महिना म्हटलं की बायकोला म्हटलं की काय. या ठिकाणी वैजनाथजी कांबळे सर दिग्रसकर यांच्याकडून 111 रुपयाची भेट या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे
या चालू असलेल्या गीतासाठी सुधी बेडिंकर यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी अनमोल अशी 100 रुपयाची भेट पाठवली आहे. त्याची फरमाईश असे आलेले गेले की ती भल्या भल्याची हरली मती. बाबासाहेबांचं गीत व्हा म्हणून त्यांची फरमाईश आलेली आहे. होईल अण्णाभाऊ मंडळला आपण त्यांच्या वेतालिका ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक वैजनाथजी कांबळे दिग्रस्कर यांच्याकडनं 251 रुपयाची भेट आलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद. अण्णाभाऊ म्हणतात मानल्याने माझी महिना माझी महिना माझी महिना माझी महिना महिना कोणाला म्हणतात त्यांच्या आठवणी सगळं अण्णाभाऊ साठीच्या छप्पर मध्ये म्हणतात. माझी महिना माझी महिना माझी महिना माझी महिना माझी महिना कावरत राजनी माझ्या जीवाची होती या काही. माझी महिना कावरत राजनी माझ्या जीवाची होती या काही. माझी महिना कावरत राजनी माझी महिना कावरत राजनी माझी महिना 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 गावाकडे राहिली अण्णाभाऊ साठे म्हणतात. पण आज आम्हाला सुद्धा आठवणी लई येतात. हो अण्णाभाऊने तुमच्या आमच्यासाठी काय केलं. लग्न झालं तू आणि मी 10 बाई 10च्या खोलीत बाकीचा समाज का जाईना चुलीत. अण्णाभाऊ साठेची जयंती आली फक्त आम्हाला अण्णाभाऊ साठेची आठवण येते. आणि आवाज वाढवटीची तुला आईची शपथ आहे. त्यानं कुठं वाचायला आणि कुठल्या कुठं पडायला याचा सुद्धा त्याचा त्याला पता लागत नाही. अरे अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर शिवाय म्हणतात अरे कुठल्याही महापुरुषाचे विचार देशावर त्या महापुरुषाला घेऊन नाचण्यापेक्षा त्यांची विचार आपण डोक्यात घेतले पाहिजे. आत्मसात केला पाहिजे. आपला विचार झाल्याशिवाय राहणार. अण्णाभाऊ साठे आपली महिना म्हणजे आपली कहाणी गावाकडची सगळं काही त्या छप्परमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि आजच्या पोराला लई गाणे सुचतात. पाठला अनाजाद केलं तुला. अगदी ज्या माईनं ज्या बापानं तुला लहानाचं मोठं केलं त्याच्यासाठी काहीतरी करणार. ज्या महापुरुषांनी तुझ्यासाठी तुला शिकायची बंदी होती, तुला फिरायची बंदी होती, त्याच्या दोन चरित्राचा अभ्यास करणार. शिकून सवरून काहीतरी मोठं होईना. फक्त टाईट कपडे, कपड्याला इस्त्री, अशी केस फिरवायचे. आणि आजकालच्या तर कटिंग अशा निघाल्या असा मग खोटा. कोणाकोणाची इकडून खोटे मधून चक्की. एखादी कोंबडी जर त्याच्यामध्ये शिरली 2-4 आंबे दिसल्या गेल्याशिवाय बाहेरच निघणार नाही. काय राहणीमान, काय आपला होता.
हे आपल्याला अभिप्रेत आहे का? आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकतो. काय शिकतो? 100 ग्राम जीवाला. प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, कुणाला राग देण्याची गरज नाही, कारण हा स्मृती दिनाचा कार्यक्रम आहे म्हणून मी प्रबोधनात्मक कार्यक्रम करतो आहे. आता माझ्या कार्यक्रमाला तुम्ही उठून नाचताल असा सुद्धा कार्यक्रम करतो, पण हा स्मृती दिनाचा कार्यक्रम आहे. अण्णा भाऊच्या व्यथा आणि अण्णा भाऊची कथा जेवढं मला समजते तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण पहा, अण्णा भाऊने आपल्यासाठी नाही केलं, पण आपण शिकतो काय? 100 ग्राम आणि जीवाला. आम्ही संघटित होतो कुठे? एखाद्या अड्ड्यावरती. आणि संघर्ष सुद्धा आम्ही करतो कुठे? बाहेर जर कुठं भांडण झालं, हात वर करतो आणि बायकोला म्हणतो भाजी ते मीठच का जास्त पडलं, भाजी आणलीच का झाली. हा आमचा संघर्ष. याच्यानं अण्णाभाऊ साठे, याच्यानी बाबासाहेब, त्यांच्यानी शिवाजी महाराज घडणार आहेत का? याच्यासाठी बंधूंनो शिकलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात या एसी समाजाला शासन करती जमात व्हा. मित्र भाऊ, आपल्यातले नेते खूप मोठे व्हायला लागले, पण असे काही नेते व्हायला की फक्त स्वतःच घर भरणारे नेते व्हायला. समाजाचं काही घेणं नाही. भाऊ, तुम्ही समाजासाठी चांगलं काम करा, तुमच्या पाठीमागं नक्कीच सगळा समाज असला जातो. नाहीतर फक्त मी माझी बायको माझा बबली आणि माझी बबली म्हणजे कोणी मागे राहत नाही. आणि म्हणून सुंदरशी रचना अण्णाभाऊसाठी कशी होती पहा. पहिला आमचा काळ कसा होता? हयात मालक म्हणून आम्हाला राहावं लागायचं. कसं? हयात मालक. मातंग समाजाचा असेल तर हयात म्हणावं लागायचं. आताचा वेद पहिलेचा प्रतिष्ठा असेल तर त्याला जोहार मालक म्हणावं लागायचं. पण त्याच बाबासाहेबांच्या, त्याच शिवाजी महाराजांच्या, त्या अण्णाभाऊ साठेंच्या कृपेनं आज काय होते पहा. हयात मालक म्हणावं लागायचं. पण आज ती परिस्थिती आहे का? अजिबात नाही. आम्हाला फटका तुटका देऊन राहावं लागायचं. पण आता तसं आहे का? अजिबात नाही. म्हणून तुम्ही काय देते पहा. आणि त्या जुन्या काळामध्ये अजून मान म्हणलं की वाचायचं मान म्हणलं की आम्हाला वाईट वाटायचं की नाही. आणि आम्हाला म्हणलं जायचं हे भागाच्या सरक तिकडं, हे भागाच्या सरक तिकडं. पण आता मातंग आणि आता बोलतो म्हणतात की नाही? काय म्हणतात की नाही? इथूनच कधी समाजाकडे चालली याची चीज. अण्णाभाऊ साठे तुम्हाला असा विज्ञानवाणी संदेश दिला की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, या श्रमिकाच्या तळ हातावर तरली. आणि हात असा पुढे आहे आणि त्या हातावर शिंगवाल म्हणजे पृथ्वी आहे. आम्ही आमच्या घरातली दुर्गत माय जाईना, आमच्या घरातली प्रची माय जाईना. मी काय सांगतो? कारण अण्णाभाऊ साठे विज्ञानवादी होते. अण्णाभाऊ साठे विज्ञानवादी होते. अण्णाभाऊच्या ते त्या ठिकाणी म्हणतात अरे जगाबद्दल घालून घाव सांगून गेले माझं भीमराव. पण आमच्या डोक्यामधलं ती काही जातच नाही माई, अजिबात जात नाही. आमच्या महारामांच्या घरात आम्हाला अंगात काय येते? आमची माई 4-4 दिवस आंघोळ येते करणार. तशा माईच्या कुठं अंगात यावं? दररोज आंघोळ करतो, पूजा करतो, त्याच्या अंगात कधीच येईना. आणि आमच्या 4-4 दिवस आंघोळ करत नाही, माहितीच्या अंगात ये. आणि ती माई इतर बसते म्हणते अरे तुनाचा दिवस आहे
बसायचं हात गादीवर हाती चोरी नाही आणि गाणं काय म्हणते बघा आणि आई जाऊ बाई तुझी सावली ते नाही काय म्हणते आई जाऊ बाई तुझी सावली ते नाही आणि सावली ते नाही मला सावली ते नाही माई विचार करा मी का सांगतो मी कुणाची भावना चुकाव म्हणून म्हणत नाही माई इथं बसते सारविते राणी मला सापडली खरी बनते आणि याच माईच्या केसामध्ये जर उलटणं गरम करून घातलं तर त्या माईच्या झट्टा निघत नाही माई एवढ्या पेड आंबाल्याचा पेड असण्याचा आणि मग ते सापडली खरी एवढा नाही तुम्ही काय म्हणते बघा आणि आई काय तुझी सावली जर आम्ही सावून सगळा धिंगाणा सोडून जाईल आणि कोण बोलवलं घ्यायला म्हणायची बारी सारी मित्र वाटतात आणि मला सापडल्या नोटा मला म्हणायचंय माय जर वटे सारवून वरून जर बदा नोटा पडल्या करोनाचा महाकाळ आला 2019 ला आमच्यासारखे गायक कोणी मिस्त्रीच्या हाताखाली जायला लागलं कोणी भाजीपाला विकायला लागलं कोणी काही काम करायला लागलं मग आम्ही म्हणलं असतं मला लई पैशाची गरज आहे आजच्या दिवस मला वट्टा सारू दे आणि तुझ्या माईनं वरून बदा नोटा टाक शक्य आहे का माई वट्टा सारवल्यानं कुठं तेव्हा अजून तलंगावर मुलाला भेटणार आहे का अजिबात भेटत नाही अरे पहिल्यांदा होत नाही रे आधी केलंच पाहिजे कष्ट केलं तरच तुम्हाला भेटणार आहे आणि त्या महापुरुषामुळे आपलं कॉलर टाईट व्हायला लागलं म्हणून तुम्ही काय म्हणतो का अरे मांग म्हणजे कलर चालीचं मांग म्हणजे आता मांग म्हणजे कलर चालीचं मांग म्हणजे कलर चालीचं म्हणून त्याच्यासाठी मला सांगायचं एक महान म्हणते माय अण्णाभाऊ साठे कोण आहे त्याला डॉक्टर का म्हटलं कारण ज्या फकीरा नावाच्या कादंबरीवरती कित्येक वेळ पीएचडी झाले म्हणून अण्णाभाऊ साठेच्या नावाच्या अगोदर डॉक्टर ही पदवी लागली म्हणून डॉक्टर अण्णाभाऊ साठे असं ते अण्णाभाऊ साठेला म्हणलं जातं म्हणून एक माय म्हणते आणि काय सांगू सके बाई न बोलत काय सांगू सके बाई न बोलत एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते अगं काय सांगू सके बाई आनंद बोलत आणि मातंगाचं बोलत रस्त्या लागलं
सांगू सखी राही नवलच झालं, काय सांगू सखी राही नवलच झालं. त्या काळामध्ये बाबासाहेबांना सुद्धा बैलगाडीमध्ये बसू दिलं नव्हतं. नाही, नंतर बाबासाहेबांचा लंडन अमेरिका सगळीकडे प्रवास झाला. अण्णाभाऊ साठे रशियाला ज्या वेळेस गेले आणि त्या खोट्या विमानाने गेले, चितळची राणी असं त्या विमानाचं नाव होतं आणि त्या चितळची राणी या नावाच्या विमानामध्ये बसून अण्णाभाऊ साठे त्या रशियाला गेले. म्हणून मोठेपणाने एक माझे मातंग माय काय सांगत आहे, आणि काय सांगू सके बाई नवलच झालं, काय सांगू आज काय सांगू, आज काय सांगू सके बाई नवलच झालं. आमच्या मातंगाचं पोरग रसिका पुस्तक नाही पैसा नाही, पुस्तक नाही पैसा नाही, पाटी नाही पुस्तक नाही पैसा नाही गाठी. बघा अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळा कसे शिकले, कारण पहिला दिवस अण्णाभाऊ साठेंचा शाळेमध्ये गेले आणि त्या जातीवादी मास्तरांना सांगितलं. त्यावेळेस अण्णाभाऊ साठेला तुक्या म्हणायचा तो जातीवादी मास्तर, हे तुका या फळ्यावर जे काही लिहिलंय ते उद्या पाठीवर जशास तसं लिहून आण. आता मला सांगा, आपले लेकरं 4-4 महिने शाळेमध्ये जातात, आडवी दे उडीचवी दे अर्धा सूर्य रोज सूर्य असं काढत काढत लिहायला शिकतात. पण तो मास्तर म्हणतोय आज काय लिहिलंय उद्या लिहून आणा. अण्णाभाऊचा पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये आले, सगळ्याच्या पाट्याच्या मास्तरांनी पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर अण्णाभाऊला म्हणाले, हे तुका तुझी पाटी दाखव. अहो 1 दिवस शाळेत गेलेल्या पोराला ते फळ्यावर लिहिलेलं लिहिता येईल का? मग अण्णाभाऊची पाटी जसा तशी कोरी होती, पण त्या मास्तरांनी असा हात न करता त्या अण्णाभाऊ साठेला उलटा हात करायला लावला आणि छडीने छम 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 लहान असलेले अण्णाभाऊ साठे रागाच्या फलात वर्गाच्या बाहेर त्या अण्णाभाऊ साठेने उडी टाकली आणि हातामध्ये असा मोठा दगड घेतला आणि दगड घेऊन दिल्ली दिशेच्या मास्तराच्या दिशेने फेकला आणि त्या मास्तराचं डोकं फोडून टाकलं. त्यावेळेस तो मास्तर म्हणतो, भावनाच्या पोरानं माझं डोकं फोडलं, या मागाच्या पोरानं माझं डोकं फोडलं. कारण त्या अण्णाभाऊ साठेची बुद्धी अशी होती, जर कोणी खरंच अन्याय करत असेल, लहानपणापासून अण्णाभाऊ साठे चंचल होते आणि मग तेवढा 2 दिवसाचा प्रवास फक्त अण्णाभाऊ साठेचा झाला. अहो शिकण्यासाठी कागद नाही, पाटी नाही, पैसा नाही, पुस्तक नाही, अशी अण्णाभाऊ साठेंची परिस्थिती. पण कवी काय म्हणतो पहा, अरे पाटी नाही, पुस्तक नाही, पैसा नाही, पाटी नाही, पुस्तक नाही, पाटी नाही, पुस्तक नाही, पैसा नाही गाठी. आणि तळमळी जीविताच्या कागदाच्या साठी तळमळी जीविताच्या कागदाच्या साठी तळमळी जीविताच्या कागदाच्या साठी तळमळ जीव त्यांच्या कागदाच्या साठी. कागद पाठी भेटली नाही हो तरी पण त्या अण्णाभाऊ साठे
साहित्याचं बघा सारं भांडाळून टाकलं, साहित्याचं बघा सारं भांडाळून टाकलं. त्या नवलसाठी साहित्याचं भंडार उभा केलं आणि म्हणून या मातंगाचं पोरग मनामध्ये खूप काही हौस होती. माझ्या बहिणीला, माझ्या भावाला, माझ्या माय बापाला मी मोठा होईल आणि माझ्या माय बापाचं नाव उज्ज्वल करी अशी अण्णाभाऊ साठेंच्या मनामध्ये हौस होती. सहन करून करून अण्णाभाऊ साठेंनी तुमच्या आमच्यासाठी व्यथा सहन केल्या म्हणून आलं होती त्याच्या मनामध्ये हौस होती. कधी कधी उपाशी राहावं लागायचं त्या अण्णाभाऊ साठेंना, तरी पण माय बापाचं नाव त्यानं उज्ज्वल केलं, माय बापाचं नाव त्यानं उज्ज्वल केलं, माय बापाचं नाव त्यानं उज्ज्वल केलं आणि मातंगाचं पोरग काय सांगू सख्खेबाई नवलच झालं, काय सांगू सख्खेबाई नवलच झालं. एक माय दुसऱ्या बाईला म्हणते अण्णाभाऊ साठेने काय केलं, काय सांगू सख्खेबाई नवलच झालं. आणि आम्ही आमच्या पोराचं मोठेपणा सांगतो माय माझं पोरग साधं सुद्धा नाही. यावर्षी 1 लाख रुपये उचल घेतलं, नीटच्या कामाला गेलं. आम्ही आमच्या पोराचा मोठेपणा सांगतो, लगेच दुसरी बाई म्हणते तुझ्या पोराने 1 लाख घेतला असेल माय उगन हो, माझ्या पोराने 1.5 लाख रुपये घेऊन उसाच्या कामाला गेलं. एक बाई म्हणते उगन नाही माय माझं पोरग असं तसं नाही, माझं पोरग पीठ पाण्याची एक काटरी एक तास वळते. आमचा मोठेपणा ऐक नाही संजू भाऊ करायचं नाही. आमचा असा मोठेपणा पण खाया प्यायला नसताना सुद्धा त्या वाणी आणि भाऊरावाचं नाव वेगळं करणारा म्हणजे तुकाराम भाऊराव साठे, ज्याला आपण डॉक्टर अण्णाभाऊ साठे असं म्हणतो. युगाचं नाव कोणाचंही होत नाही. या ठिकाणी या चालू असलेल्या गीतासाठी समर्थ रणधीर कांबळे राणा साठे नगर कंधार यांच्याकडनं 151 रुपयाची भेट आलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद. आणि म्हणून ते सुद्धा म्हणतात की अण्णाभाऊ साठे कसे होते आम्ही काय सांगू सख्खेबाई नवलच झालं, काय सांगू सख्खेबाई काय सांगू आज काय सांगू आज काय सांगू सख्खेबाई नवलच झालं. आणि मातंगाचं पोरग दुसऱ्याला गेले.